नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्व? चॅनलवर जर नवीन आले असाल आणि मला जर नवीन बघत असाल तर नमस्कार. माझं नाव आहे अथ्या. फ्रेंड्स, आज मी तुम्हाला गृहिणींनी रोज घरामध्ये नीटनेटकं आणि टापटीप दिसण्यासाठी फक्त 2 प्रोडक्ट वापरून 2 मिनटात मेकअप कसं करायचं ते शिकवणार आहे. फ्रेंड्स, आय नो की सकाळचा जो टाईम असतो आपला तो खूप बिझी असतो, म्हणजेच आपली खूप सकाळी घाई गडबड असते. पण सकाळी 2 मिनटं स्वतःसाठी काढणं खूप महत्त्वाचं आहे. मी आज तुम्हाला जो मेकअप सांगणार आहे ना, तो खूप नॅचरल असणार आहे आणि 2 प्रोडक्ट वापरूनच दाखवणार आहे. त्यामुळे सकाळी तुम्हाला रेडी व्हायला अजिबात जास्त वेळ लागणार नाही आहे. हा जो मेकअप आहे ना, तुम्ही फक्त 2 मिनटात करू शकता. आणि फ्रेंड्स, आपण सकाळी का होईना स्वतःसाठी 5 मिनटं तरी काढले पाहिजे. जेव्हा आपण स्वतःसाठी वेळ काढतो ना, तेव्हा आपल्याला आतून खूप छान वाटतं. जेव्हा आपल्याला आतून छान वाटतं ना, तेव्हा आपला जो पूर्ण दिवस आहे ना, तो खूप उत्साहित जातो. ठीक आहे. आणि जेव्हा आपल्याला पूर्ण दिवस आपला जेव्हा उत्साहित जातो ना, तेव्हा आपल्याला आतून कॉन्फिडन्स वाटतो. त्यामुळे दिवसाच्या 24 तासातून स्वतःसाठी 5 मिनटं काढायला नेहमी शिका. तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला फक्त 2 मिनटात 2 प्रोडक्ट वापरून मेकअप कसं करायचं ते दाखवणार आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया, जास्त वेळ वाया न घालवता. आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली, इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणखीन एक, आजच्या व्हिडिओमध्ये जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांची नावं मी व्हिडिओच्या एंडला घेणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आता ही व्हिडिओ आपण लगेच सुरू करूयात. लेट्स बिगिन. फ्रेंड्स, मेकअप करण्याआधी आपल्याला CTM करायचं आहे, म्हणजेच आपली एक प्रॉपर स्किन केअर करायची आहे. ठीक आहे. जरी तुम्ही गृहिणी असलात, घरात जरी असलात तरी स्किन केअर करायला अजिबात विसरायचं नाही आहे. स्किन केअर केल्याने आपली स्किन हेल्दी राहते, प्रोटेक्ट राहते आणि आपल्या चेहऱ्यावर ज्या सुरकुत्या वगैरे येतात, फाईन लाईन्स येतात, रिंकल्स येतात, तर त्या आपल्या एजनुसार येत नाही. ठीक आहे. भरपूर प्रमाणात आपली स्किन ही यंग दिसते. त्यामुळे सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेला AM PM ठीक आहे, स्किन केअर करणं खूप महत्त्वाचं आहे. मेकअपच्या आधी पण आपल्याला स्किन केअर करायची आहे. तर मी सगळ्यात आधी आपल्याला आपला चेहरा व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे फेसवॉशने. मी इथे माझा चेहरा फेसवॉशने व्यवस्थित क्लीन करून बसली आहे. यानंतर आता आपल्याला टोनर वापरायचा आहे. तर टोनर पण मी अप्लाय केलेला आहे. टोनर तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता. मी द मॉम्स्कोचा हा व्हिटॅमिन C टोनर वापरते. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्हाला तुमच्याकडे टोनर नसेल तर तुम्ही रोज वॉटरसुद्धा वापरू शकता. मला रोज वॉटर खूप आवडतं. रोज वॉटरने पण आपले जे पोर्स असतात ना, खूप छान मिनिमाइज होतात, आपली स्किन हायड्रेट राहते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या स्किनला छान असं स्किनचा pH बॅलन्स मेंटेन ठेवायला टोनर खूप हेल्प करतो. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात आधी फेसवॉश करायचं आहे, त्यानंतर टोनर अप्लाय करायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. तर मॉइश्चरायझरसाठी मी इथं लॅक्मेचा पीच मिल्क मॉइश्चरायझर घेतला आहे. आता तुम्ही बोलाल की मी 2च प्रोडक्ट सांगितले आहेत आणि ही मॉइश्चरायझर लावते. ठीक आहे. स्किन केअर वेगळं, मेकअप वेगळा, हे लक्षात असू द्या. स्किन केअर मेकअपमध्ये येत नाही, त्यामुळे स्किन केअर करायची आहे आधी आपल्याला. तर इथे मी लॅक्मेचं पीच मिल्क विटॅमिन E मॉइश्चरायझर आहे, तो वापरत आहे. ऑल स्किन टाईपसाठी आहे. तुमची स्किन ड्राय असेल तरी वापरू शकता, ऑइली असेल तरी वापरू शकता. खूप लाईट वेट आहे. तर हा मॉइश्चरायझर मी आधी लावून घेते. ठीक आहे. चेहऱ्याला लावलं मॉइश्चरायझर, थोडंसं राहिलेलं जे हाताला असतं ना ते गळ्याला लावा. ठीक आहे. फ्रेंड्स, थोडंसं बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज येत असेल तर कारण असं की खूप पाऊस पडतो आणि ते आमचा शेड जो आहे तो पत्र्याचा शेड आहे, त्यामुळे तो पाऊस त्या पत्र्यावर पडतो आणि त्याच्यामुळे खूप आवाज येतो. त्यामुळे जर बॅकग्राऊंडला आवाज येत असेल तर इग्नोर करा. ठीक आहे. मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर आता आपल्याला बेस मेकअप करायचा आहे. तर फ्रेंड्स, बेस मेकअपसाठी मी तुम्हाला कोणतीच BB क्रीम, CC क्रीम किंवा फाउंडेशन लावायला नाही सांगणार आहे. आपण 2 प्रोडक्टमध्ये मेकअप करणार आहोत आणि 2 मिनटात होणारा मेकअप आहे. आणि हा जर मेकअप तुम्ही केलात ना, तुम्हाला इतकं नीटनेटकेपणा दिसेल तुमच्यात, इतका तुम्हाला कॉन्फिडन्स दिसेल, इतकं तुम्ही टापटीप दिसाल आणि इतका हा मेकअप प्रेझेंटेबल दिसेल ना, खूप छान दिसेल. ठीक आहे. मी जेव्हा पण घरामध्ये असेल किंवा मला कुठे बाहेर जायचं असेल, सिम्पल बाजारात जायचं असेल, कुठे
थोडंसं पार्टी छोटीशी मिनी पाणीपुरी किंवा पुरी खायला जायचं असेल तर अशा वेळी मी हा मेकअप करते. ठीक आहे. तर मी बेस मेकअपसाठी आज कॉम्पॅक्ट पावडर यूज करणार आहे आणि मी इथे मेबेलिनचा फिट मी मॅट पोअरलेस कॉम्पॅक्ट पावडर घेतला आहे. यामध्ये माझा शेड आहे 220 आणि यामध्ये SPF 32 PA+++ आहे. त्यामुळे जर तुम्ही सनस्क्रीन स्किप केलं तरीही चालेल. ठीक आहे. आणि तुम्हाला कॉम्पॅक्ट पावडर जो आहे ना तो तुमच्या शेडचाच घ्यायचा आहे. तर इथे माझा जो शेड आहे तो 220 आहे आणि हा जो कॉम्पॅक्ट पावडर आहे ना तो आधी पण मी यूज केलेला आहे आणि मला प्रचंड आवडतो. आणि ही आता याची नवीन पॅकेजिंग जी आहे ना ती त्यांनी दिली आहे. आधी हा प्लेन असायचा, आता अशी पॅकेजिंग आहे. ठीक आहे. आणि याची किंमत सांगते पहिले. हा मी 160 का 70 रुपयाला पर्पलवरून घेतला आहे. ठीक आहे. तर तुम्हाला मी फोटो पण दाखवेल आणि लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आता आपण मॉइश्चरायझर लावून घेतलं. ठीक आहे. मॉइश्चरायझर लावल्यानंतर काय होतं माहिती आहे का, आपली जी स्किन असते ना ती बघा अशी स्टिकी होते. ठीक आहे. आता या मॉइश्चरायझरवर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर लावलात ना तुमचा खूप सुंदर असा बेस क्रिएट होतो. मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवते. आता आपल्याला ब्रशने नाही पावडर लावायची आहे, आपल्याला एक कशी ना चेहऱ्यावर लेअर क्रिएट करायची आहे कॉम्पॅक्ट पावडरने. त्याने आपला बेस मेकअप क्रिएट होईल. तर या कॉम्पॅक्ट पावडरमध्ये तुम्ही बघू शकता. ठीक आहे. या कॉम्पॅक्ट पावडरमध्ये बघू शकता तुम्हाला असा स्पॉन्ज दिला आहे. ठीक आहे. आणि हा कॉम्पॅक्ट पावडर. आता आपल्याला स्पॉन्जला कॉम्पॅक्ट पावडर घ्यायचा आहे आणि ह्याची तुम्ही हे बघू शकता पिगमेंटेशन खूप छान आहे या कॉम्पॅक्ट पावडरचं. आणि आता आपण कॉम्पॅक्ट पावडरने बेस क्रिएट करणार आहोत. तर आपल्याला काय करायचं आहे, कॉम्पॅक्ट पावडरने असं सगळ्यात आधी डॅबिंग मोशनमध्ये कॉम्पॅक्ट पावडर लावून घ्यायचं आहे. आणि तुम्ही या कॉम्पॅक्ट पावडरची कव्हरेज बघू शकता. ठीक आहे. आधी मी तुम्हाला एकाच साईडला लावून दाखवते. आणि मॉइश्चरायझर लावल्यामुळे ना ही जी कॉम्पॅक्ट पावडर आहे ना ती छान अशी आपल्या चेहऱ्याला चिकटून राहते. त्यामुळे छान बेस क्रिएट होतो. ठीक आहे. थोडंसं डॅबिंग मोशनमध्ये म्हणजे थोडंसं प्रेस करून आपल्याला पूर्ण चेहऱ्याला पावडर लावून घ्यायची आहे. आणि ही प्रोसेस करायला जास्त वेळ लागत नाही, 1 मिनटं लागतो. आता मी माझ्या डोळ्यांवर जी पिगमेंटेशन आहे ना हलकी हलकी ती पण हाईड करते कॉम्पॅक्ट पावडरने. फ्रेंड्स, आता तुम्ही बघू शकता मी एकाच साईडला कॉम्पॅक्ट पावडर लावली आहे आणि खूप सुंदर असा बेस क्रिएट झालेला आहे. कव्हरेज पण खूप छान दिली आहे. माझी अंडर आय एरिया बघा, इकडे बघा आणि माझे आयलिड इकडचे आणि इकडे दोघांमध्ये डिफरन्स बघू शकता. माझ्या आयलिडवर जी पिगमेंटेशन होती, अंडर आय एरियावर हलके हलके डार्क सर्कल आहेत, ते छान असे हाईड झालेले आहेत. तर अशा प्रकारे कॉम्पॅक्ट पावडरने तुम्ही खूप सुंदर असा बेस मेकअप क्रिएट करू शकता. आता मी इकडेच्या साईडला पण कॉम्पॅक्ट पावडर व्यवस्थित लावून माझा जो पूर्ण बेस मेकअप आहे तो सेट करून घेते. लक्षात असू द्या, कॉम्पॅक्ट पावडर तुम्हाला अशा प्रकारे डॅबिंग मोशनमध्ये लावायचं आहे, घासायचं नाही आहे अजिबात चेहऱ्यावर. आता तुम्ही बघू शकता पूर्ण फेसला मी कॉम्पॅक्ट पावडरने सेट करून घेतला आहे आणि माझ्या चेहऱ्यावर तुम्ही कव्हरेज पण बघू शकता आणि माझा बेस पण छान क्रिएट झालेला आहे. आता आपण चेहऱ्याला पावडर लावली, गळ्याला पावडर लावायला अजिबात विसरायचं नाही, नाहीतर ते डिफरन्स दिसेल, काला गोरा दिसेल, चेहरा गोरा दिसेल आणि तुमची मान काळी दिसेल. त्यामुळे छान अशी गळ्याला पण व्यवस्थित पावडर लावून सेट करून घ्या. फ्रेंड्स, थोडंसं सहन करा, बाहेर खूप पावसाचा आवाज येतो आहे, कारण काल पण खूप पाऊस पडत होता आणि मी व्हिडिओ बनवायचं ठेवून दिलं. याचं मागचं कारण असं की मग व्हिडिओमध्ये खूप पावसाचा आवाज येतो, पण इतका पाऊस पडतो की तो थांबतच नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे मग
म्हटलं आज व्हिडिओ करू दे. फ्रेंड्स, सुंदर आपला बेस मेकअप झालेला आहे आणि हा बेस मेकअप करायला तुम्हाला फक्त 1 मिनिट लागेल. ठीक आहे. आता फ्रेंड्स, खूप जणी अशा लेडीज आहेत, खूप जणी अशा गृहिणी आहेत की ज्यांचा सकाळचा जो वेळ असतो तो खूप बिझी असतो. म्हणजे सकाळचा शेड्यूल खूप घाई गडबडीचा असतो, खूप धावपळीचा असतो. तर अशा वेळी आपण कधीच ॲब्रो फील करायला जात नाही किंवा लायनर लावत नाही, काजळ लावत नाही, मस्कारा लावत नाही. तर मी आज पण तुम्हाला हे सगळं काहीच करायला सांगणार नाही आहे. फक्त काय करा, तुमच्याकडे जो ॲब्रोचा जो असा ब्रश असतो ना, त्याने छान असा तुमचे जे ॲब्रो आहेत ना त्या फक्त कोंब करा. ठीक आहे. त्यांना व्यवस्थित असं सेट करा. ठीक आहे. जेव्हा तुम्ही ॲब्रो अशा प्रकारे कोंब करता ना, त्या व्यवस्थित सेट दिसतात आणि खूप सुंदर दिसतात. त्यामुळे तुम्हाला ॲब्रो फील करायची काहीच गरज नाही आहे. आणि जेव्हा आपण एवढी घाई गडबड असते ना, तेव्हा लायनर, काजल, मस्कारा आपण नाही लावत. तर आज पण मी तुम्हाला यातलं काहीच लावायला नाही सांगणार. आता फक्त तुम्हाला एकच प्रोडक्ट लावायचं आहे आणि तो म्हणजेच आता लिपस्टिक का लावायची? कारण फ्रेंड्स, थोडंसं प्रेझेंटेबल दिसण्यासाठी, थोडा आपला लूक अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आणि कधीही आपला कोणी समोरून आलं, आपल्या घरात एखादा पाहुणा आला तर तो आपल्याला बघून आपल्याला जज करतो. ठीक आहे. त्यामुळे थोडंसं प्रेझेंटेबल, थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी ओठांना हलकीशी लिपस्टिक नक्की लावा. त्यासाठी फ्रेंड्स, मी इथे मार्सचा हा छान असा रेड कलर आहे. खूप सुंदर दिसतो हा कलर. तुम्ही बघू शकता मी खूप संपवलेला आहे. तर हा कलर मी घेतला आहे. आता डिपेंड तुमच्यावर आहे. ठीक आहे. जर तुम्ही फेअर असाल, छान अशी तुम्ही मीडियम स्किन टोनच्या असाल तर तुम्ही न्यूड कलर लावू शकता. पण जर तुम्ही माझ्या स्किन टोनचे असाल, माझा स्किन टोन कसा आहे मीडियम आणि डस्की यामध्ये येतो. ठीक आहे. त्यामुळे मी जर न्यूड कलर लावले ना तर मला इतके चांगले नाही दिसत आणि ते जर मी डार्क कलर लावले ना तर मला खूप सुंदर दिसतात. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन, जर तुम्ही छान फेअर असाल, मीडियम स्किन टोनचे असाल तर तुम्ही न्यूड कलर लावू शकता. माझ्याकडे न्यूड कलर पण आहेत. तर माझ्याकडे हा मार्सचा खूप सुंदर असा न्यूड कलर आहे. हा पण मला खूप सुंदर दिसतो. पण मी आज हा कलर लावणार आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही डस्की स्किनचे असाल, ब्राऊन स्किनच्या असाल, सावळ्या स्किनचे असाल तर थोडंसं डार्क कलर लावले ना तर तुम्हाला खूप छान दिसतील. तर मी हा मार्सचा आय एम पॉवरफुल असा शेड आहे, याचा 08. ठीक आहे. आय एम पॉवरफुल 08 हा शेड आहे, तो लावणार आहे. आणि हा खूप क्रीमी लिपस्टिक आहे, म्हणजे लिप क्रियॉन आहे. ओठांवर लावल्यानंतर तो थोड्या वेळानंतर सुकतो आणि छानसा मॅट होऊन जातो. तर हा लिपस्टिक मी लावणार आहे. तर फ्रेंड्स, ही आहे आपली आजची व्हिडिओ. अशा प्रकारे फक्त 2 प्रोडक्ट वापरून तुम्ही 2 मिनिटात छान असा प्रेझेंटेबल आणि सुंदर मेकअप लुक करू शकता. आय होप तुम्हाला हा मेकअप आवडला असेल. आणि तुम्ही बघितलं, मी फक्त 2च प्रोडक्ट वापरून हा मेकअप क्रिएट केलेला आहे. आणि मी इथे माझी डेलीची जी टिकली असते ना, जसा माझा कुर्ता असतो, जसं मी आउटफिट घालते त्यानुसार माझी टिकली असते. तर मी इथे थोडंसं ग्रीन टिकली लावली आहे. ठीक आहे. थोडंसं कॉन्ट्रास्ट. त्यानंतर मी इथे स्टड्स म्हणजे कुडी हुप्स घातले आहेत, डायमंडचे आहेत. तुमच्याकडे जर सोन्याचे असतील तर सोन्याचे पण तुम्ही घालू शकता. ठीक आहे. त्यानंतर एक छान असा सिंपल मंगलसूत्र. हातामध्ये माझा हा डेळीचा ग्रीन कडा असतो. ठीक आहे. तर तो घातलेला आहे. त्यामुळे माझा जो मेकअप आहे तो अजून प्रेझेंटेबल आणि सुंदर दिसतो. तर अशा प्रकारे फक्त 2 प्रोडक्ट वापरून तुम्ही 2 मिनिटात रोजचा मेकअप करून छान असं स्वतःला प्रेझेंटेबल, नीटनेटकं आणि टापटीप ठेवू शकता. आय होप तुम्हाला हा मेकअप आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. फ्रेंड्स, आता आपले जे नवीन सबस्क्रायबर आहेत ना, त्यांची नावं घेऊन स्पेशली त्यांना पण आपण थँक्यू म्हणू. कारण खूप दिवस झाले मी व्हिडिओमध्ये जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांची नावं नाही घेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांची नावं घेऊ फटाफट. ठीक आहे. सगळ्यात पहिलं जे नाव आहे ते आहे सपना, गीता एकवडे, वंदना पापल, श्रद्धा परब, दीपाली पार्टे,
प्रिया जोशी आणि निशा रोडे. थँक्यू सो मच टू सबस्क्राईब माय चॅनल अँड लॉट्स ऑफ लव फ्रेंड्स. आणि असेच सपोर्ट करत राहा. आणि जे मला नवीन बघत असतील, तुम्हाला पण जर वाटत असेल की मी तुमचं नाव माझ्या व्हिडिओमध्ये घ्यावं, तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं जे नाव आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमचं पण नाव घेऊन तुम्हाला पण थँक्यू म्हणेल. फ्रेंड्स, आतासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय. लॉट्स ऑफ लव. टेक केअर. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.